हॅलो फ्रेंड्स, पैलवान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज जात आहोत ट्रेकिंगसाठी हडसर किल्ल्यावरती. तर ह्या जाहीर सूचना आहेत, पाहू शकता तुम्ही. तर इथून आपण पुढे जात आहोत. पुढे माझा ब्रदर पैलवान ऋतिकावरी चाललेला आहे. तसंच एकदम दगडांमधून वरती वाट आहे. ह्या दगडांमधून जाताना सावकाश जावं लागतं. समोर पाहू शकता हडसर किल्ला आहे. तुम्ही कधी आला नसाल तर नक्की या. इथून पुढे जाऊन आपल्याला खुंट्यांची वाट लागणार आहे. हे माझं गाव आहे कोटमवाडी. इथून आपण पुढे जाणारच आहोत. तरी बघू शकता तुम्ही एकदम दगडांमधून वाट आहे. हे इथं खुंट्यांची वाट आहे. तर आपण पुढे जाऊया थोडं. तर वरती तुम्ही पाहू शकता माझा भाऊ एकदम डोंगराने वरती जात आहे. तर तुम्ही विचार करत असाल हा वरती जातोय कसा. तर तिथे पकडायला गज ठोकलेले आहेत. त्या गजाने तो पकडत वरती चाललेला आहे. पाहू शकता आम्हाला इथून जाण्याची सवय खूप लहानपणापासून आहे. तुम्ही आला तर जरा भीती वाटू शकते तुम्हाला. तरी पाहू शकता तो एकदम वरतीपर्यंत पोचलेला आहे. आपण पण जाणारच आहोत. तुम्हाला सोबतच घेऊन जाणार आहे. बघू शकता तुम्ही इकडच्या बाजूला माणिकडोह धरण, हडसर खाली बघा एकदम दगडी आहेत. मला पाहू शकता तुम्ही, मी प्रतीक गवारी एकदम दगडाच्या तोंडावरती उभा आहे. तर आपण पुढे जाऊया आता. पाहू शकता तर आपण आता पुढे जाणार आहोत. एकदम असं भीतीदायक स्थिती या ठिकाणी आहे. पण तुम्ही जरा तर चला आपण आता वरती जात आहोत. तर मी एका हातात स्टिक पकडली आहे. मला सवय आहे. तर तुम्ही असं काही करू नका. मी तर वरतीपर्यंत स्टिक पकडून एका हाताने चढू शकतो. मला एकदम चांगल्या प्रकारे त्या गड किल्ल्याचा अनुभव आहे या गडाचा. तर मी न घाबरता वरती जाऊ शकतो. तुम्ही पाहू शकता खाली एकदम खोल असं वातावरण आहे. हे बघा, मी एकदम मधोमध येऊन उभा आहे. तर खाली बघा एकदम भीतीदायक स्थितीमध्ये मी उभा आहे. तर मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे. तर समजून घ्या मला का मला थोडं बोलण्यात थोडं इकडं तिकडं होतं. तर बघा मी एकदम मध्ये आलेलो आहे इथं. तर किल्ल्याच्या मधोमध असं कोरीव घडवलेली गुफा आहे. तिथे आपण आता आलेलो आहे. तर पाहू शकता तुम्ही एकदम कोरीव काम केलेलं आहे. तर आपण आता पुढे जात आहोत. पुढे दुसरी पण गुफा आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे पाहू शकता इथं आतमध्ये पाणी पण आहे. बघा खाली खोली किती आहे. इथून जर खाली बघायचं म्हटलं तर डोळे फिरतात. तर हे बघा आपण इथं दुसऱ्या गुफेमध्ये आलेलो आहोत. इथं पाणी आहे, एकदम मधोमध आहे. पण इथं पाणी आहे हिरवे त्याच्यावर फुलं आलेले आहेत. एकदम थंड हवा वातावरण आतमध्ये आहे. तर आपण आता बाहेर आलेलो आहोत. तर पाहू शकता तुम्ही आपण आता इथून वरती जाणार आहोत. खूपच. तर इथं पाहू शकता तुम्ही एकदम म्हणजे असे अर्ध्या ह्याच्यात गज आहेत. वरतून मला भाऊ माझा हसतोय, हा काय करतोय. मी तर व्हिडिओ बनवते त्याला बोलतोय, तो मला बघून हसतोय. तर ठीक आहे. हे पाहू शकता तुम्ही एकदम मधोमध उभा आहे. खाली पण बघा एकदम भीतीजन्य स्थिती आहे. तर तुम्ही आला तर काळजी घ्या. कधी पण आम्हाला सवय आहे, आम्ही व्यवस्थित ट्रेकिंग करू शकतो. तर आपण आता इथून अतिशय वरच्या तोंडावरती आलेलो आहोत. 2 मिनिटामध्ये आपण वरती पोचणार आहोत. तरी पण दमलेलो पण आहे खूप. हे बघा तर इथं रचलेलं होतं. तर खूप दिवस झालेत तर ते ढसाळलेलं आहे. तर तिथून दगडं निघलेले आहेत. तर जुन्या काळात एवढं लोकांनी रचलेलं आहे, एवढं केलं आहे.
बघा आपण एकदम वरतीपर्यंत पोहोचलेलो आहोत. हा माझा भाऊ आणि आम्ही आता सोबतच देवाच्या मंदिरात देवाच्या पाया पडायला जाणार आहोत. तर इथं हे वरती आल्यावर आम्ही तर मारुतीचे खूप चांगले भक्त पाहू शकता. समोर आल्यावर परत दुसऱ्या एका देवीचं मंदिर आहे, अतिशय घडवलेलं कोरीव काम. तर बाहेर चाललेलो आहोत आपण. बघा समोर एकदम असं तलाव आहे मोठं, त्यामध्ये सर्व हिरवगार पाणी झालेलं आहे. तर पाहू शकता. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा एकदम पाणी आहे पण सगळे हिरवगार आहे. त्यामध्ये असं वाटतं की मगरच आहे, तिथं लाकूड पडलेलं आहे. तर चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. असे कुंड आहेत खूप काही. वरती आल्यावर तुम्हाला बघण्यासारखं आहे, तुम्ही येऊ शकता, पाहू शकता. पाणी कुंड, हे बघा भाऊ पाणी काढतंय इथं. एकदम असं थंडगार पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी. हे बघा कुंड वगैरे खूप. अजून एवढा उन्हाळा झालाय, एवढा मे महिना येईल आता, तरी पण या दिवसामध्ये वर एवढं भरघोस पाणी आहे. पाहू शकता. समोर जाऊन आता आपण आलेलो आहोत महादेवाच्या मंदिराकडं. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत. हे बघा गणपती बाप्पा आतमध्ये. इथं बघा मारुतीराया आणि बाहेर नंदी पण पाहू शकता. आतमध्ये महादेवाची पिंड पण आहे, इथं होम आहे. तर हे मंदिर आहे अतिशय जुन्या काळात बांधलेलं. तर आपण आलो आहोत आता मागे पाण्याच्या टाकीकडे. तर पाहू शकता ही टाकी अतिशय खोल आणि अतिशय चांगल्या प्रकारे रचना तिची केलेली आहे. पाणी पण भरपूर आहे. तर आपण तुम्हाला तोप दाखवतोय. बघा आपण जाऊया मागे, अजून मागे जाऊया. हे पाहू शकता इथं काय आहे. तर इथं तोफा लावलेल्या आहेत. अतिशय ही जी तोफ आहे ही त्या पाण्याच्या कुंडामध्ये सापडलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.